राज ठाकरेंना टाळी, बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्यांनी एकत्र यायला हवं. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या भेटीवर खासदार नरेश म्हस्केंचा ट्विट. कोणी कोणाला भेटावं यावर आम्ही बोलणार नाही. राज ठाकरे आणि शिंदेच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिंदेनी पाठीत खंजीर खुपसल्यानं भांडण कायम राहणार. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी. आयाराम गयारामांना संधी न देता पक्षातल्या निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न. विनोद तावडे, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती. एकत्र काम करण्याची इच्छा नेहमीच होती आणि आहे आणि पुढेही राहील. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. रोहित ज्याप्रमाणे दादांच्या न्यायासाठी लढतोय त्यानुसार त्यांना सुरक्षेची गरज. सुप्रिया सुळे पवार कुटुंबियांकडून चिंता व्यक्त. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात उद्या मनसेची महत्वाची बैठक. सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन. मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित. शिंदेच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष. भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालट. महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलल्यानं भाजपमध्ये फूट. भाजपकडून नारायण चौधरी ऐवजी ऐनवेळी स्नेहा पाटलांना संधी. चौधरी गटाच्या 9 नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा असल्याची माहिती. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवजयंतीचा उत्साह. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण. महापौर रितू तावडेकडूनही अभिवादन. शिवजयंती निमित्त दादरच्या शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार्कातल्या सुशोभीकरणाचा आरंभ. काका पुतणे यांनी एकत्र येत केलं छत्रपती शिवरायांना अभिवादन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन. दादर शिवाजी पार्कातील शिवरायांच्या पुतळ्याला. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क